जागृति न्यूज को सब्सक्राइब करें। जय भारत, मी रोशनी। जागृति न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सामाजिक घडामोडी। जय भारत, जागृति न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही दलित युवक आंदोलन आयोजित अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आहोत आणि आमच्यासोबत आता या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक प्रतिमाताई जोशी या ठिकाणी आमच्यासोबत आहेत। आम्ही आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। जोशी मॅडम, काय म्हणाल तुम्ही आजच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून? नाही, याच्यामध्ये असा आक्षेप घेतला जातो की अलीकडे खूप छोटी छोटी आणि असं ज्याला वाटतं तो उठतो आणि साहित्य संमेलन घेतो। हे असं का होतं याचा विचार ज्यांची टीका याच्यावर होते त्यांनी केला पाहिजे। जे स्वतःला मुख्य प्रवाह समजतात, ज्यांना असं वाटते की आपणच मराठी साहित्य आहोत, त्यांनी जर समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या अपेक्षा आणि त्यांना प्रतिनिधित्व याबाबतीत सहृदयपणे विचार केला, सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित हे अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी आपापली साहित्य संमेलनं जी भरतात त्याची गरज भासणार नाही। आज घडीला त्याची गरज आहे असं मला वाटतं, कारण ह्या अभिव्यक्ती ज्या आहेत त्यांना जर खुलं व्यासपीठ मिळत नसेल तर आपापलं विचारपीठ निर्माण करायचं प्रत्येकाला अधिकार आहे। लोकशाही अधिकाराप्रमाणे हे सगळं चाललेलं आहे व्यवस्थित। आपण एक जोशी आडनावावरून असं वाटतं की आपण एक ब्राह्मण महिला आहात, तरी जन्माने आणि ब्राह्मण असूनही आपण ब्राह्मणवादाच्या विरोधात, ब्राह्मणांच्या विरोधात जोरदार टीका करताय। काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल या संदर्भात? नाही, ही बघा, ही एका जातीच्या विरोधातली टीका असं कोणी धरू नये। ती वृत्ती आहे आणि ती वृत्ती जिथे अधिक प्रमाणात दिसते त्याच्याबद्दल आपण मोठ्या प्रमाणात बोलतो। काही गोष्टी ह्या आपल्याला थोडा रोष पत्करून किंवा अप्रियता स्वीकारूनसुद्धा हे करणं गरजेचं आहे। ज्या समाजाने जगाला, देशाला त्यांचं असं म्हणणं आहे ना की आम्ही खूप प्रागतिक आहोत, आम्ही अधिक वाचलेलं आहे, आम्ही विचार करू शकतो, मग त्यांना ह्या समाजातल्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या, छोट्या मोठ्या सुखदुःखांच्या गोष्टी समजू नयेत, हा सगळ्यात मोठा विरोधाभासाचा भाग आहे। दुसरं असं की ही उतरंडीवर असलेली समाजव्यवस्था ही आपल्याला बदलून एक समान अशा पातळीवरती त्याला हे उभं जे आहे ते आपल्याला आडवं करायचं आहे। हे आडवं करायचं आहे, हीच जर तुम्हाला मान्यता नसेल तर मला असं वाटते की ज्यांना ते मान्य आहे त्यांनी, ज्यांना ते इतर घटकातही मान्य आहे त्यांच्याचबरोबर राहणं गरजेचं आहे। मला उभी व्यवस्था मान्य नाही, मला आडवी व्यवस्था मान्य आहे आणि ज्यांना ते मान्य आहे त्यांच्याबरोबर मी आहे, इतकं साधं आहे ते। आपण फुले शाहू आंबेडकरांचे विचार अनेक कार्यक्रमातून मांडले असतात। आजपर्यंत आपण असे किती कार्यक्रम केलेत आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये? असं काही मोजता येणार नाही। मला असं वाटतं की साधारणपणे 1978च्या नामांतर चळवळीपासून हे वास्तव खूप जवळून बघायला लागलो आपण। त्यावेळेला माझं वय फार नव्हतं, पण जे समोर आलं ते इतकं भयान होतं आणि त्याच्यातून लक्षात येत गेलं की जे समोर मांडलं जातं आणि जे समोर आहे प्रत्यक्षात त्याच्यामध्ये एक मोठं अंतर आहे आणि ते अंतर मिटवणं हे कदाचित माझ्या हयातीत मला शक्य होईल किंवा नाही मला कल्पना नाही, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न करणं एवढं तर आपल्या हातामध्ये आहे। आणि मग मला असं वाटतं की एक खूप कृतज्ञतेने मला नमूद करायला पाहिजे की खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्वीकारणारी, तुम्हाला आपली बहीण मानणारी माणसं या समाजामध्ये आहेत। आपणच कुठेतरी कमी पडतो आहे त्यांना आपलं समजण्यामध्ये आणि त्यांच्याबरोबर उभं राहण्यामध्ये। आज कुठेतरी हा विचार या देशातल्या सुशिक्षित अभिजनांनी जर करायला सुरुवात केली तर मला खात्री आहे आपल्या समाजाचं जे दुर्दैव आहे, जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या कमी होतील आणि आपण खरोखर खूप चांगल्या जीवनाकडे जाऊ। दुर्दैवाने मला असं म्हणावं असं वाटतं आहे की ज्यांनी हे प्रयत्न केले ते पुन्हा मागे नेण्याची षडयंत्र पुन्हा सुरू झालेली आहेत आणि हे असं होऊ नये, ही उतरंड कायम राहावी अशी आंतरिक इच्छा असलेली काही मंडळी, मी काही मंडळी म्हणते, मी सर्वांना सरसकट दोष देत नाही याच्यात, काही मंडळी आहेत, परंतु त्यांनी हे एक वातावरण असं कब्जात घेतलेलं आहे की अनेकांची विचार करायची क्षमता संपलेली आहे आणि अशी गुंगी आपण बघतो अनेक जगभरात अनेक देशांमध्ये अनेकदा आलेली आहे। हिटलरचं सुद्धा समर्थन करणारी सुबुद्ध जनता त्या काळामध्ये जर्मनीमध्ये होती। आज त्यांचे वंशज म्हणत आहेत की आमच्या पूर्वजांनी हे केलं असेल पण आम्हाला मान्य नाही, आम्ही त्याला आमच्या देशाचा कलंक समजतो। बऱ्याचदा काय होतं
की फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे शिवाजी महाराजांच्या विचारपीठावर आल्याच्या नंतर जातीने ब्राह्मण असलेले विचारवंत जेव्हा विचार मांडतात तेव्हा अनेकांचं असं मत असतं की ह्या लोकांनी आपल्या जातीतील लोकांना जागृत करण्याची गरज आहे. याबद्दल काय म्हणाल तुम्ही? नाही आहे ना, आणि ते काम करतच राहिलं पाहिजे. हे असं नाही आहे. मी पूर्ण सहमत आहे. माझं म्हणणं, मी जिथे आहे, जशी आहे, ज्यांच्याबरोबर आहे, तिथे हे विचार मांडत राहणं. इथे ज्याला मी म्हणते ते मान्यच आहे, त्यालाच ते पुन्हा सांगण्यामध्ये ते तर सांगतो कारण आपण एकमेकांच्या बरोबर आहोत असं सांगणं असतं. पण ज्याला ते मान्य नाही, अशा अनेक, मी कितीतरी घटना तुम्हाला सांगू शकेन. त्यातली एकच उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला, त्या अपघाताने ज्या जातीत मी जन्माला आले, त्याच्यात मी त्या जातीवर टीका करते म्हणून नाराज असणारी अनेक माणसं आहेत. तरीही त्यातल्या काही लोकांना असं वाटलं की ही चांगलं काम करते आहे, कारण केवळ बोलण्याचं आणि लिहिण्याचं नाही, आपण प्रत्यक्ष सामाजिक कामातही भाग घेतलेला आहे. आणि त्याच्याबद्दल जेव्हा काही लोकांना वाटले की हिला किमान एखादं फूल तरी आपण द्यावं आणि बोलावलं गेलं, त्यांना असं वाटलं होतं की मी आभार मानेन आणि त्याच्यातून त्यांचं धन्यवाद करून खाली उतरेन. परंतु मी ती संधी घेतली आणि त्यांना सांगितलं, त्या विचारपीठाच्या मधोमध ज्ञानेश्वरांची एक मूर्ती ठेवलेली होती. माझा प्रश्न तिथे जमलेल्या लोकांना असा होता की आज आपण ज्ञानेश्वरांची मूर्ती इथे ठेवली, मला आनंद वाटतो, पण ह्या भावंडांना लहानपणी जगणं नको करणारा असा एक मोठा समाज आजूबाजूला होता आणि त्याचा वारसा आपण आज चालवतो आहे की सगळ्यांना जवळ घ्या असं पसायदान सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांचा वारसा चालवतो आहे. त्याचा एकदा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. ज्ञानेश्वरांची मूर्ती इथे केवळ त्यांचं आडनाव कुलकर्णी होतं म्हणून ठेवली गेलेली आहे की त्यांनी सगळ्या जगाला जवळ घ्या असं सांगणारं पसायदान लिहिलं आहे म्हणून तुम्ही त्यांना ठेवलं आहे? हा प्रश्न स्वतःला एकदा विचारा. ज्ञानेश्वरांना छळणारे आणि त्यांना त्रास देणारे हे त्यांच्याच समूहातले लोक होते. आपण त्या समूहाचा वारसा चालवणार असू तर आपल्याला ज्ञानेश्वरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, हे त्या विचारपीठावरनं मी ठासून सांगितलं. आणि मला थोडंसं बरं वाटतं सांगायला की अनेक जण नाराज झाले, तरीही काही मंडळी येऊन म्हणाली की आज आम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकलो. मला असं वाटते की बदल हळूहळू होतात, मुंगीच्या गतीने होतात. विशेष करून ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत ही उतरंड कायम राखण्यात, त्यांना ते बदलावेसेच वाटत नाही, कारण ते जर बदलले तर त्यांचं श्रेष्ठत्व कमी होतं. मात्र तुमचं श्रेष्ठत्व हे तुम्ही वर असण्यात नसून सगळ्यांच्या बरोबर असण्यात आहे, हे जर त्यांना आपण पटवू शकलो तर मला असं वाटते की ते फार मोठं काम आहे आणि ते मी नक्की करत राहीन, त्याच्याबद्दल काहीच शंका नाही. आपण आज बघतोय की 2014मध्ये हे जे BJPचं RSS प्रणित BJPचं सरकार आलेलं आहे, तेव्हापासून संपूर्ण देशामध्ये एक असामाजिक सुरक्षेचं वातावरण सुरू झालेलं आहे. तर या संदर्भात आता 2019 आलेले आहे, तर आपण एक महिला आहात, लेखक आहात, पत्रकार आहात, तर महिलांना काय संदेश द्याल तुम्ही? महिलांचं काम खूप मोठं आहे खरं याच्यामध्ये. याचं कारण ज्या वेळेला जुने सनातनी असे विचार प्रबळ होतात, त्या वेळेला समाजातल्या उतरंडीतल्या खालच्या तळाचे वर्ग, जाती आणि स्त्रिया यांच्या स्वातंत्र्यावर पहिली बंधनं येतात. तुम्ही काय घालावं, काय खावं, काय प्यावं, आता इथे उघडपणे बोललं जातं. त्यांच्या अनेक पदाधिकारी स्त्रिया या स्वातंत्र्य द्यायच्या लायकीच्या नाही, त्याची वक्तव्य म्हणूनही आत्ता काल परवा केली गेलेली आहेत आणि तेही मुख्यमंत्र्यांसारख्या उत्तर प्रदेशच्या अशा, आणि ते स्वतःला योगी म्हणवतात. योग हा काय फार सोपा भाग नाही आहे. तुम्ही योगी आहात का भोगी आहात याच्या वादात आम्हाला पडायचंच नाही आहे. स्त्रियांनी समजलं पाहिजे की धर्माची गुंगी देऊन संस्कार, संस्कृती, व्रतवैकल्य या सगळ्यात तुम्हाला अडकवून आज नेमकं कोणाचं संवर्धन आणि जोपासना केली जाते. या देशातली बाई ज्या दिवशी जागी होईल त्या दिवशी या देशातली विषमता पहिली संपेल असं मला वाटतं. आणि ही फार मोठी जबाबदारी शिकलेल्या, सवरलेल्या, सवर्ण समाजातल्या महिलांची आहे असं मला वाटतं. त्यांनी डोळे उघडावेत. वटसावित्रीऐवजी सावित्रीबाई फुलेंना आपले आदर्श मानावं. ह्याच्या पलीकडे आपण त्यांना आणि काय सांगू शकतो? जागृती न्यूजला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेलवाला आयकॉन दाबायला मात्र विसरू नका.